राज्यातल्या महामार्गालगत 400 स्वच्छतागृह बांधण्याचं 2018चं धोरण असूनही सरकार निष्क्रिय. मुंबई उच्च न्यायालयाची MSRDC आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस. 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये मोठे घोटाळे, त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहू नये म्हणून सुधारित पीक विमा योजना लागू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. 2 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वरमध्ये महापर्यटन महोत्सव. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार महोत्सवाचं उद्घाटन. 3 दिवसात सुमारे 50,000 पर्यटक दाखल होण्याची शक्यता. हेलिकॉप्टर सफारी, साहसी खेळांची प्रात्यक्षिकं, लेझर शोचंही आयोजन. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास नंतर काय करायचं ते ठरवू. रोहित पवारांचं सूचक वक्तव्य. राज्यातील महायुती 2029च्या लोकसभेपर्यंत टिकेल, पण विधानसभेला मात्र महायुती तुटेल. रोहित पवारांचं भाग्य. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी डागली देवेंद्र फडणवीसांवर तोफ. जस्टिस शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारल्यास तो ओबीसी समाजाचा सर्वात मोठा विश्वासघात ठरेल. हाकेंचं वक्तव्य. सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता. चंद्रहार पाटील यांची खासदार श्रीकांत शिंदे आणि धैर्यशील माने यांच्यासोबत बैठक. लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची ही माहिती. जळगावात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का बसण्याची शक्यता. माजी मंत्री सतीश अण्णा पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता. रायगडच्या मुख्यालयात पुन्हा एकदा मंत्री अदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान. पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना 1 मेला महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा अदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. अदिती तटकरेंना झेंडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. रायगडमध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड केलेल्या खांदेरी किल्ल्याची दुरवस्था. खांदेरी किल्ल्यावर दारू पार्टी करणाऱ्यांचा अड्डा. शासनाकडून किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. सिंहगड रस्त्यावरील पुलाचं 1 मे रोजी उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन. या पुलाचं उद्घाटन रखडल्याची बातमी माझाने दाखवली. सोलापूर विमानतळावरून 26 मे पासून विमानसेवा सुरू होणार, तर 16 मे पासून विमानसेवेचं बुकिंग करता येणार. पहिल्या टप्प्यात आठवड्यातनं 2 दिवस सोलापूर गोवा विमानसेवा असणार. गडचिरोलीकरांचं रेल्वेचं स्वप्न लांबणीवर पडणार. नदी नाल्यावर पुलाचं बांधकाम आणि जमीन भूसंपादनाच्या अडचणी वाढल्या. पहिल्या टप्प्यात 322 कोटींच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात, तर 15 वर्षात प्रकल्पांची किंमत 10 पटीने वाढली. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या निवृत्त होणार. फणसळकरांनंतर सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदासाठी चर्चा. बीड जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी. 160 कैदी इतकी क्षमता असताना कारागृहात 320 कैदी. वाल्मिक कराडसह सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी देखील सध्या याच कारागृहात. साताऱ्यातील पाटण नगरपंचायतीने कर न भरणाऱ्या नागरिकांची नावं लिहिली बॅनरवर. अनेक वेळा आवाहन करूनही कर न भरणाऱ्या नागरिकांची थकबाकीची रक्कम आणि नावासह लावले बॅनर. बीड शहरात अवैध होर्डिंग आणि पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. नव्यानेच आलेले बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आदेश. पावसाळ्याच्या काळात होर्डिंगवर जाहिराती लावल्या तर परवाने रद्द होणार. होर्डिंग्समुळे घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय. भिवंडी शहरातील अनधिकृत बांधकामावर आणि अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा. महापालिका आयुक्त अनमोल सागर यांची धडक कारवाई. सिंधुदुर्गच्या भेडशी गावात घराची परवानगी घेत उभारला मदरसा. अवैध मदरशात आढळली हत्यारं. साटेली भेडशी गावात बिहारमधील धर्मगुरू देत होता प्रशिक्षण. अनधिकृत मदरसा उभारत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचं प्रकरण. दोघांवर गुन्हा दाखल. दोडामार्ग पोलिसांची कारवाई. पुण्यामध्ये मंगळसूत्रासाठी लागणारी सोन्याची तार घेऊन जाणाऱ्या युवकाला मारहाण. 2 चोरट्यांनी लुटलं 3 लाख रुपयांचं सोनं. गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून पुण्यामध्ये 2 गटात तुफान हाणामारी. पुण्याच्या भवानी पेठेतला प्रकार. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 1 जण अटकेत. जालन्यातील जामखेड तालुक्यात जुन्या वादातनं लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने मारहाण. घटनेत 3 ते 4 जण जखमी. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये संशयित 5 आरोपींवर गुन्हा दाखल. बीडच्या गेवराईमध्ये मुलाची गळफास घेत आत्महत्या. मुलाने आत्महत्या केल्याचं बघताच आईने विष घेऊन संपवलं जीवन. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकच्या अंबड परिसरात 17 वर्षीय मुलाची हत्या. 8 मार्चला अरुण बंडीची हत्या करण्यात आल्याचा बदला घेण्यासाठी 17 वर्षीय मुलाची हत्या. या प्रकरणी 3घांना अटक. सांगलीतील मिरज रोडवर कत्तलीसाठी वासरं नेणाऱ्या टेम्पोचा गोरक्षकांकडून पाठलाग सुरू असताना भीषण अपघात. 5 वासरांचा मृत्यू. गोंदियाच्या ढाकणीमध्ये इंग्रजी बनावटीच्या दारू कारखान्यावर पोलिसांची कारवाई. पोलिसांनी केला 5,88,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 3 आरोपींना अटक. 1 आरोपी फरार.
हिंगोलीमध्ये विक्रीसाठी गुरांची वसमतच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी, पाणी टंचाई आणि चाऱ्याची टंचाई यामुळे गुरं विकण्याची वेळ. पुण्यातल्या चाकण शिक्रापूर रोडवर अनधिकृत टायरच्या दुकानाला आग, 7 ते 8 दुकानांचं मोठं नुकसान. सोलापुरातील बोरामणी गावाजवळ सिटी बस जळून खाक, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींकडून नालेसफाईच्या कामाची पाहणी, आतापर्यंत 43% नालेसफाई झाल्याचा दावा. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. अमरावतीच्या चिखलदऱ्यात उन्हाचा पारा 39 अंशांवर. उन्हामुळे चिखलदरा पर्यटन स्थळांवरील रस्त्यावर शुकशुकाट. पर्यटकांनी पाठ फिरवल्यानं चिखलदरा हॉटेल व्यवसाय ठप्प. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधल्या पाणी साठ्यात कमालीची घट, त्यामुळे 15 मे पासून मुंबईत 15% पाणी कपातीची शक्यता. मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नाशिकच्या कश्यपी धरणातलं गंगापूर धरणात 2000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. एकलहारा औष्णिक प्रकल्प आणि कालव्यांसाठी पाण्याचं आवर्तन सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील 13 पैकी 6 लघु प्रकल्पांनी गाठला तळ. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 28% पाणी साठा शिल्लक. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. गंगापूर धरणांमधून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात वाहून येणारी पानवेली काढण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी अखेर पूर्ण. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पात केवळ 10% जलसाठा शिल्लक. राज्यात उन्हाचा पारा वाढल्यानं पाणी पातळीत घट. येत्या काही दिवसात जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची तीव्र शक्यता. नांदेडच्या हिमायतनगरची नळ योजना अर्धवट, त्यामुळे नांदेड शहरातील सर्वच प्रभागात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. विहिरी आणि 500 फूट खोल असलेल्या बोरवेलची पाणी पातळीही खालावली. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान. परिसरातील अनेक घरांसह शेती पिकांचं नुकसान. चिखली गावातील विद्युत खांब पडल्यानं विद्युत पुरवठा खंडित. लासलगावची मिरची आता थेट लंडन दुबईच्या बाजारपेठेत. कांद्यानंतर आता मिरची निर्यातीचं लासलगावचं नवयश. खाणगाव उपबाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठांचे दरवाजे उघडले. मुंबईत IIMCच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्याचं आयोजन. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात घेतला सहभाग. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसंचार सेनेने मुंबईतल्या स्विगी कार्यालयाचं शटर केलं बंद. स्विगीच्या अनागोंदी कारभाराविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. स्विगीच्या डिलिव्हरी एजन्सी पार्श्वभूमी तपासली जात नाही. पैसे अडवण्याचा प्रकार घडत असल्याचाही आरोप. विश्व हिंदू परिषदेचा पोलिसांविरोधात एल्गार. विहिंपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून अत्याचार होत असल्याचा आरोप. चर्चगेट ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत विहिंपचा एल्गार मोर्चा. धाराशिव शहरातील विकास कामाला दिलेली स्थगिती तात्काळ उठवण्याची मवियाची मागणी. मागणीसाठी मवियाचं गेल्या 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.